आज घेतलं बाळूमामाचं दर्शन। चला व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवते कसं काय आणि कुठे। तर सकाळी सकाळी ना आईने आणि अण्णा आमच्या गावात गेले होते, तर मस्त असा वडापाव आणि भजी घेऊन आले होते। तर छान असा नाश्ता केला सगळ्यांनी, आणि सगळ्यांनी म्हणण्यापेक्षा आम्ही तिघांनीच केला होता, मी आणि शिव, कारण दुसरं कोणाला काही घरामध्ये असं काही आवडत नाही। तर आम्हीच तिघांनी नाश्ता केला आणि आमच्या आईची आंघोळ वगैरे झाली। आणि खूप दिवसानंतर आहे ना आज आमच्या आईने पूजा केलेली आहे देवाची, कारण का तब्येत पण बरी नव्हती आणि त्याचमुळे ना थोडंसं देवाची पूजा वगैरे असं काही करत नव्हती आई, आणि पडूनच असायची। घरातली कामं तर करावीच लागायची, आजारी होती तरीसुद्धा। पण ह्याच गोष्टी बाजूला ठेवल्या होत्या आईने। तर आता थोडंसं बरं वाटत आहे आणि थोडासा आराम पण झालेला आहे आम्ही आल्यापासून, कारण थोडासा आराम दिलेला आहे आईला, त्याचमुळे थोडासा हात आमच्या आईचा जो दुखत होता तो थोडासा बरा झालेला आहे। तर इथंच आता सकाळी आई उठून मस्त तुळशीची पूजा करत आहे। तर इथं मी शूट घेतलेला आहे आईचा। तर आई आता तुळशीला म्हणत आहे, अगं अगं तुळशी पाणी घाली ते अळशी। तर असं काहीसं ते तुळशीला पाणी घालत असताना म्हणत होत्या पहिल्या बायका, तर ते सांगत होती मला। तर मस्त असं इथं हे घरामागची आमची खाण आहे, खूप सारं पाणी आहे त्या खाणीला। तर त्याच ठिकाणी ना हे तुळजापूरचं ठाण असं छोटंसं इथं केलेलं आहे। त्या कालांतराने जेव्हा मंदिर होईल तेव्हा होईल। तर तिथं पण आता पूजा केलेली आहे आम्ही घराजवळ। आणि आता नंतर आम्ही थोडंसं ऊन पण पडलं आहे आणि चाललो आहे बाळूमामाच्या दर्शनाला। तर गावामध्ये ना एक सोडून 2 बाळूमामाचे मंदिर आहे। तर आमच्या घराच्या शेजारी हे मंदिर आहे। तर आम्ही जेव्हा केव्हा मी येत असते गावाला, त्यावेळी मी ह्या मंदिरात जाऊन दर्शन घेत असते। तर सगळेजण दर्शन घेतात आणि अमावस्याला इथं प्रसाद असतो, महाप्रसाद, म्हणजे नाही का दर अमावस्याला जेवण असतं इथं। तर हे त्यासाठी इथं छान असा हॉल पण तयार केलेला आहे, म्हणजे शेड बनवलं इथं आता नवीनच। तर छान असं दर्शन घेतलं, पण ऊन होतं ना, ऊन असल्यामुळे बाळूमामाचा चेहरा म्हणजे मूर्ती आहे ना स्पष्ट दिसत नाही आहे, काच असल्यामुळे काच चमकते आणि त्यामधून आहे ना उन्हात बाहेरचं म्हणजे नाही का बाहेरून आतलं काहीच दिसत नाही। तर असं काहीसं झालं, तर त्यामुळे म्हटलं चला बाहेरून दर्शन घेतात, तिथं काय आत जाऊ देत नाहीत कुणाला। तर छान असं इथं बसलो जरासं शेडमध्ये, आणि खूप छान वाटत होतं संध्याकाळच्या टायमाला। वडिलांनी गावातून बघा थोडासा खाऊ मुलांना घेऊन आले, दूध वगैरे। तर संध्याकाळचा चहा वगैरे झाला आणि मस्त असं जेवण वगैरे करून आम्ही झोपलो। असाच होता आजचा ब्लॉग। तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, कमेंट, शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत सर्वांना बाय बाय। श्री स्वामी समर्थ।